काल त्यांनी राहुल हजारे यांनी काल एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की 5 जी तक्रारदार आहे ते तक्रारदार आला आणि डिजिटल पुरवठादारांनी जी लक्षवेधी मांडली त्यानंतर पत्रकार परिषद घ्यायची काय गरज होती? नेमके खोटे आरोप होत आहेत का? नाही तुम्हाला सांगू का साहेबांच्याकडे काही पुरावे असल्याशिवाय साहेब विधिमंडळात प्रश्न मांडलेला आहे. तो काय कुठं असा प्रेस घेऊन मांडलेला नाही. त्यामुळे त्यात तथ्य असल्याशिवाय साहेबांनी काही प्रश्न मांडलेला नाही. ते पुढे येऊन त्याचा तपास होईल, काय अडचण नाही तशी. खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील समर्थन केलेलं आहे. अवघा कसं असतंय, समर्थन करणारे पण आहेत. आता काल समर्थन काय लोकांनी केलं असेल, पण खरी परिस्थिती 100% पुढे येईल. काय परिस्थिती आहे? काय घोटाळेबाज जर केला असणार 100% घोटाळा केलेला आहे. आणि साहेब बोलते ती म्हणल्यानंतर 100% घोटाळा त्यांना पुरावे 100% मिळालेला आहे. आणि त्या पुराव्यानुसार साहेबांनी विधिमंडळात बोललेला आहे आणि 100% त्याचा चौकशी होईल. त्यांचं मत असं आहे की एक IRS अधिकारी आहे आणि अधिकाऱ्यावर तुम्हाला सांगू का, IRS अधिकारी झाला पण ते 4 पुस्तकं वाचून अधिकारी होऊ शकतो, पण नेता होऊ शकत नाही. आणि आमचे पडळकर साहेब तळागाळातनं संघर्षातनं लाठी काठी सण करून नेता झालेला आहे. तो काय असा महिन्याभरात कुठं नेता झालेला नाही. आणि कोणीतरी सुपारी घेऊन साहेबांच्यावर टीका करणं हे फार चुकीचं आहे आणि करू नये. राहुल हजारेंच्या उद्योगाशी सचिन मोटेंचा संबंध जोडले कितपत योग्य आहे? नाही, ते योग्य आहे ते साहेब ठरवतील. आता योग्य काय आहे काय नाही ते साहेबांना माहित आहे. आणि साहेबांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. आणि साहेबांच्या सोबत आम्ही सगळी साहेबांचे कार्यकर्ते आम्ही सोबत आहे. आणि जशा तसं उत्तर इथून पुढे द्यायला पण आम्ही सगळीजण तयार आहे. निवडणुकीतला राग जो आहे, राग वेग काय नसतो. साहेब आमचे फार मोठे आहेत. राग वगैरे काय नसतो. महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा साहेब आहे. गोरगरिबांना न्याय देऊ शकते. गोरगरिबांचा कैवार आहे. गोरगरिबांना न्याय देणारा, विधिमंडळात प्रत्येक सामाजिक घटकांचं प्रश्न उपस्थित करणारा आमचं साहेब आहे. त्यामुळं ते त्यांच्याकडे काही लोक गेली असतील, त्यांनी साहेबांना बोलले असतील, त्यामुळे साहेबांनी प्रश्न उपस्थित केलाय. त्याची चौकशी शासन करणार आहे. आम्ही सत्य असत्य आपण सांगू शकत नाही. ते पुढे निर्णय होईल, चौकशी होईल, त्यातनं निष्पन्न काय होईल ते पुढच्या पुढे.